11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशाखापट्टणम येथे आयोजित भव्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी। 3 लाख योग साधकांचाही सहभाग। जगभरात ताणतणाव, अस्थिरता आणि अस्वस्थता असताना योगशास्त्र सर्वांना शांततेचा मार्ग दाखवत आहे। विशाखापट्टणम इथल्या कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन। विशाखापट्टणमच्या योग दिन कार्यक्रमात 22,000 विद्यार्थ्यांचा सामूहिक सूर्यनमस्कार आणि 2 लाखांहून जास्त साधकांचा एकाच वेळी योग अशा 2 विश्वविक्रमांची नोंद। पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा ठिकाणांसह सियाचीन, लेह आणि लष्करी तळांवर देखील योग दिन उत्साहात साजरा। केंद्रीय मंत्र्यांसह मान्यवरांचा लक्षणीय सहभाग। मुंबईसह राज्यात योग दिनाचा उत्साह। योग आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचं मुख्यमंत्र्यांचं वारकरी भक्तियोग कार्यक्रमात प्रतिपादन। शरीर स्वास्थ्य आणि तणावमुक्त आयुष्यातलं योगाचं महत्त्व लक्षात घेऊन राज्यातल्या सर्व विद्यापीठांमध्ये योगाभ्यास सुरू करण्यावर विचार विनिमय करण्याचं राज्यपालांचं सुतोवाच। आंतरराष्ट्रीय पातळीवरही योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन। ठिकठिकाणी योगाची प्रात्यक्षिकं सादर। रेडिओ अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं सशक्त माध्यम। आशा रेडिओ पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं रेडिओचं महत्त्व। संघर्षग्रस्त इराणमधून भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन आणखी एक विमान मायदेशी दाखल। आतापर्यंत 827 विद्यार्थी सुखरूप भारतात पोहोचले। फ्रान्समध्ये पॅरिस इथे सुरू असलेल्या डायमंड लीग स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राची सुवर्ण पदकाची कमाई। आणि भारत इंग्लंड दरम्यानच्या मालिकेतल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात भारताच्या 471 धावा। ऋषभ पंतचंही शतक।